हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपला ॲडव्हान्स फ्री आरीवर्कचा आज डे 3 आहे. आपले ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लास स्टार्ट झाले आहे. 2 डेज कंप्लीट झालेले आहे. आज डेट 3 आहे. आपले बेसिकचे सर्व काही डेज कंप्लीट झालेले आहे. आपण बेसिक सर्व काही शिकलो आहे. आता आपलं ॲडव्हान्स स्टार्ट झालेलं आहे. इथे आपण डे 2मध्ये काल बटरफ्लाय बघितलं होतं. शेपनुसार कसे शुगर बीट्स फिक्स करायचे हे इथे काल बघितले होते. आज आपण डे 3मध्ये ह्याच बटरफ्लायला फिलअप कसं करायचं ते बघूयात. आता आपण याची जी बॉर्डर आहे ती शुगर बीट्सने केली होती. आता याला फिल आपण कलरचे शुगर बीट्स भेटतात बघा. त्या कलरच्या शुगर बीट्सनी पण आपण त्याला पूर्ण फिल करू शकतो. किंवा इथे आज आपण आता सिल्क थ्रेडनी कसं डिझाईन फिल करायची हे इथे आपण आज बघूयात. तर इथे बघा, मी आता वेगवेगळ्या कलरचे आपले हे सिल्क थ्रेड घेतलेले आहेत. 3-4 कलरचे मी असे सिल्क थ्रेड घेतलेले आहेत बघा. कारण बटरफ्लायचे हे जे पंख असतात ते वेगवेगळ्या कलरचे असतात, त्याच्यामुळे मी हे आता 4-5 प्रकारचे इथे वेगवेगळ्या कलरमध्ये सिल्क थ्रेड घेतलेले आहेत. तर आता आपण ते कशा प्रकारे पूर्ण बटरफ्लाय तयार करायचं हे इथे आज बघणार आहोत. तर इथे बघा, मी ही आपली जी नॉर्मल निडल आहे ती घेतलेली आहे बघा. आता सर्वात पहिले नेहमीप्रमाणे आपण आपला जो सगळ्यात पहिले हे जे वरचे 2 आहेत पंख, तर ते मी इथे आता येल्लो कलरच्या सिल्क थ्रेडनी आपण पूर्ण फिल करूयात. त्यासाठी मी येलो कलरचा सिल्क थ्रेड घेतला आहे. नेहमीप्रमाणे याला डबल करून घ्यायचं आहे. आता मी बेसिकमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे, सिल्क थ्रेड असला की नेहमीप्रमाणे आपण याला डबल करायचं आणि एंड नॉट देऊन टाकायची. आपला जेव्हा मशीनचा नॉर्मल थ्रेड असतो, जेव्हा आपण शुगर बीट्स फिक्स करतो तेव्हा आपण सिंगल पदर घेत असतो. आता इथे आपल्याला डबल थ्रेड करून एंड नॉट देऊन घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे जे कोणी नवीन असेल, त्यांना लक्षात येत नसेल, तर त्यांनी आपले बेसिकचे सर्व व्हिडिओज बघा. त्यात मी सर्व काही बेसिक सांगितलेलं आहे की सिल्क थ्रेड कसा घ्यायचा, काय घ्यायचा, म्हणजे डबल का घ्यायचा, हे सगळं काही तुम्हाला त्याच्यात कळेल. हे बघा, नेहमीप्रमाणे मी याला एंड नॉट देऊन घेतली आहे आणि आपल्या 2 बोटात पकडत आहे. आता सगळ्यात पहिले हे बघा, थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. हे बघा, आपण जशी लोडिंग करतो ना, आपण बेसिकमध्ये लोडिंग कशी करायची हे शिकलो आहे. तर तशीच इथे आपण लोडिंग करणार आहेत. तर डायरेक्ट इथे मी लोडिंगसारखंच, फक्त तिथे आपण पायपिंग थ्रेड पहिले टाकला होता, तर इथे मी आता इथे पायपिंग थ्रेड टाकणार नाही आहे. डायरेक्ट तसेच लोडिंगसारखंच क्रॉस आपण करणार आहोत. हे बघा, इथून मी वरतून थ्रेड बाहेर काढला आहे आणि क्रॉस परत डबल चेन दिली आहे छोटीशी, म्हणजे तिथे लॉक होऊन जाते. जशी आपण सेम लोडिंग करतो तशीच करायचं आहे. हे बघा, डबल स्टिच द्यायची आहे जेणेकरून थ्रेड हलत नाही. हे बघा, आणि सिल्क थ्रेडमध्ये याची काळजी घ्यायची की जे आपले हे डबल थ्रेड आहे ते सुटू द्यायचे नाही. जसे आहेत तसेच दोन्ही पण कंटिन्यू करायचे असतात, सुटू द्यायचे नाही. म्हणून थोडं स्लो करायचं पण व्यवस्थित करायचं आहे. हे बघा,
नेहमीप्रमाणे निडल पंच करायची, खालचा थ्रेड निडलमध्ये अटकवायचा आणि निडल वरती काढायची आणि डबल स्टिच द्यायची, म्हणजे बॅक थ्रेड हा परत फ्रंटला येत नाही, तिथेच पॅक होऊन जातो. हे बघा अशा प्रकारे. अशा पद्धतीने हे कंप्लीट करायचं आहे. अशा पद्धतीने कंप्लीट करायचं आहे सगळं आणि एकसारखं अशी डिझाईन येऊ द्यायची, थोडा पण गॅप दोघांमध्ये येऊ द्यायचा नाही. आणि सिल्क थ्रेड असल्यामुळे एक थ्रेड खाली सोडायचा नाही, दोन्ही थ्रेड बरोबर सुईमध्ये, म्हणजे निडल आहे आपली त्याच्यात बरोबर वरती काढायचं. एक साईड कंप्लीट झाली आहे, तशाच प्रकारे दुसरी साईड कंप्लीट करून घ्यायची बरोबर एकदम फिनिशिंगमध्ये. सिल्क थ्रेडचं काम करताना एकदम स्लो करायचं, कारण की सिल्क थ्रेड हा खूप सिल्की असतो, कधी कधी तो निडलमध्ये पण अटकतो, त्यामुळे फिनिशिंग खराब होते. त्याच्यामुळे स्लो काम करायचं थोडंसं. हे बघा दोन्ही साईड एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर फिनिशिंगने कंप्लीट झाल्या आहेत. आता आपण खालच्या राईट साईडचं कंप्लीट करूयात. तिथे पहिले आता इथे लाईट ब्लू थ्रेड घेणार आहे मी आणि ही जी मधली डिझाईन आहे ना त्याला लाईट ब्लूनी कंप्लीट करणार आहे. हे बघा मिडल साईडने मी थ्रेडवर काढून घेतला. आता जी मार्किंग केली आहे त्याला पूर्ण चेन स्टिच देऊन घेणार. जास्त छोटी नाही जास्त मोठी नाही, मीडियम साईजमध्ये चेन स्टिच देऊन घ्यायची. शेपनुसार टर्न घ्यायचा. दोन्ही थ्रेड सुटणार नाही याची काळजी घ्यायची. बरोबर दोन्ही थ्रेडनी प्रॉपर करायचं आहे. आपण पूर्ण चेन स्टिच देऊन सुद्धा फिल करू शकतो, ती पण छान डिझाईन दिसते. लास्टला मी अजून एक बटरफ्लाय दाखवणार, तो पूर्ण चेन स्टिचनीच फिल केलेला आहे. सिल्क थ्रेडनीच पण पूर्णीकडे चेन स्टिचेस दिलेली आहे. ते पण खूप सुंदर असं दिसतं. आता काय करायचं, इथे अजून एक छोटीशी चेन स्टिच देऊन टाकायची, म्हणजे थ्रेड हा लॉक होऊन जातो अशा पद्धतीने. आता आपण नेहमीप्रमाणे तसंच मोठे मोठे स्टेप घ्यायच्या, मोठी मोठी चेन घ्यायची आणि जसं आपण लोडिंग करतो त्याच पद्धतीने
लोड करायचं आहे. हे बघा, थोडाही गॅप राहायला नको. डबल स्टिच द्यायची आहे, म्हणजे रिटर्न थ्रेड हा मागे येत नाही. स्ट्रेट द्यायचं, पण एवढं आहे की गॅप थोडा पण ठेवायचा नाही. हे बघा, अशा पद्धतीने या पद्धतीने बघा एंड नॉट देऊन पॅक करून घेतलेला आहे. आता जे साईडचा डिझाईन आहे तिथे आपण हा डार्क ब्लू कलरचा थ्रेड यूज करणार आहे, म्हणजे 2 कॉम्बिनेशन करणार आहेत. इथे पण नेहमीप्रमाणे जसं डबल थ्रेड करून घ्यायचा आहे आणि कंप्लीट करायचं आहे. हे बघा, आता मिडल साईडला आपला थ्रेडवर काढून घ्यायचा, परत तशीच लोडिंग करायची आहे आपल्याला. स्ट्रेट लाईन असेल तर आपलं चेन स्टिच ही मोठी पण घेतली तर काहीही प्रॉब्लेम नाही. हे बघा, अशा पद्धतीने
हे बघा, साईडने चेन स्टिच देऊन टाकायची म्हणजे थोडा पण गॅप राहत नाही. आणि तसंच वरवर जाऊन वरती स्टेप स्टार्ट करायच्या. हे बघा, अशा प्रकारे आपलं हे कॉम्बिनेशनमध्ये रेडी झालं आहे. त्याचप्रमाणे आता हे खाली पण आपण तसंच करणार आहे. तर खाली इथे मिडलला मी आता लाईट पिंक कलरचा सिल्क थ्रेड घेणार आहे. हे बघा, आता इथे पण मिडलला आपला खालचा थ्रेडवर काढून घ्यायचा. आणि त्याच पद्धतीने लॉंग स्टिचेस द्यायचे आहेत शेपनुसार. डबल स्टिच द्यायची आहे. हे बघा, ह्या पद्धतीने असे ही जी सेकंड स्टिच आहे ती खाली द्यायची आणि खाली देऊन स्ट्रेट समोर द्यायची एक शेपनुसार. शेपची लाईन जरा छोटी असेल तर छोटी स्टिच, जेवढी स्टिच बसेल त्या मापानुसार द्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने इथं आता एंड नॉट देऊन टाकायची आपली. आता हे साईडचं कवर करण्यासाठी मी हा डार्क पिंक कलरचा थ्रेड वापरत आहे, म्हणजे कॉम्बिनेशन करत आहे. हा पण डबल करून घ्यायचा. परत मिडलमधनं थ्रेड बाहेर काढला. जशा जशा स्टिचेस बसतील तशा तशा द्यायच्या.
हे बघा डायरेक्ट लगेच खालचं कवर करून घेत आहे. अशा पद्धतीने सर्व पार्ट कवर करत जायचं आहे. थोडा पण स्पेस रिकामा सोडायचा नाही. फॅब्रिक दिसला नाही पाहिजे, तेव्हा आपली फिलिंग व्यवस्थित दिसते. हे बघा अशा प्रकारे वन साईड कंप्लीट झालेली आहे. अशाच प्रकारे ही सेकंड साईड पण कंप्लीट करायची आहे तुम्ही. आणि दोन्ही साईड कंप्लीट झाल्यावर आपलं बटरफ्लाय हे रेडी होतं. तर अशाच प्रकारे रेडी करायचं आहे. खूप छान अशा प्रकारे हे बटरफ्लाय दिसतं आणि असेच फिल करायचं आहे. आपण जे कलरफुल शुगर बीट्स भेटतात त्याच्याने पण करू शकतो, किंवा मग आपली जी सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स यूज करून सिल्क थ्रेडने फ्रेंच नॉट टाकूनसुद्धा आपण हे फिल करू शकतो. असे बरेचसे ऑप्शन असतात आपल्याकडे, पण इथे आपण आज सिल्क थ्रेडने यूज केला आहे. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि त्यांना जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत आपला व्हिडिओ हा शेअर करा. आता मी ही साईड तुम्ही रेडी करायची आहे, कारण की ही जर का साईड मी तुम्हाला कंप्लीट करून दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. यासाठी यात तुम्ही दोन्ही साईड तुम्ही करायच्या आहेत. आणि एक मी बटरफ्लाय अशाच प्रकारे रेडी केला आहे, तो मी आता दाखवते. हे बघा, हा इथे हे पण एक वेगळ्या टाईपचा बटरफ्लायच आहे. हा पण बघा मी पूर्ण सिल्क थ्रेडनीच फिल केलेला आहे. फक्त इथं आपण जी बॉर्डर आहे तिथे बीड्स लावून केली होती काल, आणि इथे मी सिल्क थ्रेडची चेन यूज करूनच केले आहे. आणि याचं हे फिलिंग पण जे आहे, जे मध्ये भरलं आहे ते पण सगळ्या चेन स्टिच घेऊनच पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. त्याचप्रमाणे मी लीफ पण रेडी केलेला आहे बघा, आणि एक फ्लावर पण आहे. हे सगळं चेन स्टिच टाकूनच कंप्लीट केलं आहे आणि सिल्क थ्रेडनेच रेडी केलं आहे. असं हे खूप छान असं प्रकारे दिसतं हे. त्यामुळे तुम्ही जे सिल्क थ्रेडने काम करणार आहे ते एकदम स्लो आणि व्यवस्थित करायचं फिनिशिंग सहित. खूप सुंदर असं दिसतं, कारण सिल्क थ्रेडला हे तो सिल्की असतो, थोडी शायनिंग असते, त्यामुळे हे वर्क खूप छान असं दिसतं. चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईन घेऊन. थँक्स फॉर द वॉचिंग.